शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे फक्त सत्ता मिळवण्यासाठी नव्हते, तर सामान्य माणसाला न्याय, सुरक्षितता आणि स्वाभिमान देण्यासाठी होते. महत्त्वाच्या लढाया. प्रतापगडची लढाई 1659. अफजल खानाचा पराभव. बुद्धी, धैर्य आणि रणनीतीचे उत्तम उदाहरण. स्वराज्याला मोठी ओळख मिळाली. पुरंदरचा तह 1665. मुघलांशी तह. परिस्थिती ओळखून निर्णय घेण्याची दूरदृष्टी. सुरतेची मोहीम. मुघलांच्या संपत्तीवर आघात. स्वराज्यासाठी आर्थिक बळ मिळाले. गनिमी कावा. शिवरायांची युद्धनीती. कमी सैन्य पण अचूक हल्ले. भूगोलाचा योग्य वापर. अचानक हल्ले आणि वेगाने माघार. आजही जगभरात ही रणनीती अभ्यासली जाते. किल्ले. स्वराज्याचा कणा. गड किल्ल्यांची मजबूत साखळी. प्रत्येक किल्ल्याला स्वतंत्र व्यवस्थापन. किल्लेदार, सबनेस, सरनौबत यांची नेमणूक. प्रसिद्ध किल्ले. रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग. नौदलाचे महत्त्व. परकीय आक्रमण रोखण्यासाठी नौदल. समुद्राला संरक्षणाची सीमा मानले. कान्होजी आंग्रे यांना मोठी जबाबदारी. शिवाजी महाराजांचे प्रशासन. अष्टप्रधान मंडळ. 8 मंत्री. महसूल व्यवस्था शेतकरी केंद्रित. भ्रष्टाचाराला कडक शिक्षा. धर्मस्थळांचे संरक्षण. स्त्रियांबद्दल धोरण. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा. स्त्रियांचा मान सन्मान राखण्याचे स्पष्ट आदेश. त्या काळात हे फार मोठे क्रांतिकारक पाऊल होते. शिवाजी महाराज एक आदर्श राजा. धर्मनिरपेक्ष, लोककल्याणकारी, शिस्तप्रिय, पण दयाळू. आजच्या काळातील संदेश. शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात, अन्यायाविरुद्ध उभे रहा, स्वाभिमान जपा, नेतृत्व घ्या, देशप्रेम कृतीत दाखवा.